बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत अनेक वेळा प्रश्न खरं तर उपस्थित केले जातात। बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय अशा पद्धतीचा प्रश्न सातत्याने विचारला जातो। या सगळ्यात सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत वाल्मिक कराड यांना बीडच्या जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवलं जावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत माझ्यासोबत। 2 दिवसापूर्वी तुम्ही अमित शहांना भेटले होते, आज सुप्रियाताईंचं ट्विट, दोन्हीचा रेफरन्स कसं बघता? हे बघा, आदरणीय या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा हे आमचे सर्व सभागृहातला विषय वेगळा जरी असला तरी ते भारत देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी ज्या सभागृहात आहे त्या सभागृहाचे जी गृहमंत्री म्हणून ते बसले, आमच्या जिल्ह्याचा जो बी काही विषय येईल त्यांच्याकडे मांडणं माझं काम आहे। मी बीड जिल्ह्यातल्या कारागृहाच्या बाबतीत जे काही गोष्टी आहेत ते त्यांच्याकडे कानावर टाकल्या आणि त्यांनी मला मी मागं बघा संतोष देशमुखांना प्रकरणातसुद्धा बोललेलो की त्यांनी कारवाई केलं, तसं आजसुद्धा त्यांनी सांगितलेलं। मी CM साहेबाला पण बोललेलो, CM साहेबांना पण पत्र दिले, यांना पण दिले आणि तुमच्या जे कमिशनर आहेत ज्या ह्याला बसतात पुण्याला त्यांच्याकडे पण ते मी दिलेलं आहे। या सर्व गोष्टी करताना तिथून चौकशी नेमली पाहिजे आणि चौकशी समिती योग्य पद्धतीने झाली पाहिजे। मग तुम्ही कुणालाही चौकशी समितीत घ्या, आमचा काही तो रोल नाही। बीडच्या SPना घ्या, कसं घ्या, काय करा, पण त्याची चौकशी करा, चौकशी करून सगळं अहवाल घ्या। या सर्व गोष्टीतून ही माझी मागणी होती म्हणून मी काल भेटलो। आदरणीय ताईंना पण त्या कुटुंबाकडून काही रेफरन्स आलेला असेल किंवा कसं असेल ते ताईंचा विषय मला तेवढा डिटेल नाही सांगता यायचा, पण ताईंनी जे केलं ते ताईंनाही सगळं आलं असेल तेव्हा ताईंनी ते ट्विट केलेलं असेल। त्याच्यामुळे ताईंचा विषय ताईंनी हा जी बीड जिल्ह्याच्या बाबतीत, कारण ती सेन्सिटिव्ह जिल्हा आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत ताईसुद्धा खूप मध्ये आक्रमकतेनं म्हणण्यापेक्षा पूर्ण बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। मग ज्या गोष्टी बीड जिल्ह्यातल्या या घटना घडतात या घंटेवर त्यांचं पूर्ण लक्ष आहे। आदरणीय पवारसाहेबाला मानणारा जिल्हा आहे आणि पवारसाहेबाच्या म्हणजे आता ह्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये आदरणीय ताई नेतृत्व करतात, म्हणजे ताई नेतृत्व करतात, ताईचं सुद्धा त्या जिल्ह्यावर पूर्ण प्रेम आहे, पवारसाहेबावर प्रेम करणारा जिल्हा आहे, आमच्या सर्व पक्षाला मानणारा जिल्हा आहे असं आम्ही समजून, कारण त्याच्यामुळे मला जिल्ह्याचा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिलं। या गोष्टीतून कुठं ना कुठं याच्यावर न्याय मिळाला पाहिजे, जे अन्याय झाला त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून आदरणीय ताईंनी हे ट्विट केलं असावा। मला ताईंनी त्या ट्विटमध्ये संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी दिलेल्या पत्राचा रेफरन्स दिलेला आहे आणि म्हणून बीडच्या जेलमधून त्यांना दुसऱ्या नागपूरच्या कारागृहात हलवलं जावं अशी मागणी। मग संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुखने तशी तक्रार दिली असेल, ती ताईंना प्राप्त झाली असेल, ताईंना अटॅच केलेला असेल, त्याच्यावर ताई बोलले असतील, ते ताई ट्विट केलं असेल। मला त्याचं काही त्याला मला सांगता यायचं ना, तुम्ही ताईंना बोलू शकता, ते ताईंना विचारू शकता, ताई सांगतील, मला त्याच्यावर काही मला बोलता यायचं नाही। पण मी गेलो होतो जेलमधले ज्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्यात, जी माझ्याकडे आल्यात त्या गोष्टीसाठी मी बोललो। जेलमधून वारंवार बाहेर फोन जातात। मला त्याच विषयावरती यायचे, तुम्ही अमित शहा यांना पत्र दिलेलं होतं, त्या पत्रामध्ये हे सगळे मुद्दे मांडल्याचं बघायला मिळालं होतं। तुमचं पत्र 2 दिवसापूर्वी, तुम्ही 2 दिवसापूर्वी भेट घेता, आज ताई पत्र देता, म्हणून हा रेफरन्स महत्त्वाचा। तुम्ही ताई तुमच्या नेत्याचा आहात ना, तुम्ही कसं म्हणता मला याबद्दल माहिती? नाही, ताई माझ्या नेत्याच आहेत, मला माहीत नाही असं बोललो नाही। माझं काय म्हणणं आहे की संतोष देशमुख, जे संतोषांना देशमुख आहेत यांचे बंधू जे धनंजय देशमुख यांनी ताईंकडं तक्रार दिली असेल किंवा कुणाला दिलेल्या तक्रारची कॉपी ताईंना पण मिळालेली असेल, त्याच्यावरून मी माहीत नाही असं म्हणलो, त्याच्या आधारे ताईंनी ट्विट केला असेल आणि माझा रेफरन्स जे होते माझे सगळे रेफरन्स टाकून मी ऑलरेडी तक्रार दिलीच आहे ना, मी स्वतः तक्रार दिली, मी नाही कुठं म्हणतोय। तुमच्याकडे काय काय माहिती, कोणाला फोन केले जातात, कसे फोन केले जातात, किती फोन? हे बघा, ही आता मीडियाला म्हणजे सगळं जगजाहीर बोलायला एकच विषय आहे की ही चौकशीचा भाग आहे, चौकशी केली पाहिजे आणि पारदर्शी चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे आणि चौकशी करावी, चौकशी देईल ना समोर। तुम्ही ज्या पद्धतीनं नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं पत्र लिहिता त्या पत्रामध्ये तुमच्याकडे काहीतरी तर माहिती आली असेल ना, त्या माहितीशिवाय ते सगळे पुरावे दिलेत का तुम्ही? मी सर्व पुरावे, मला ज्यावेळेस विचारेल प्रशासन तुम्ही पत्र दिले ह्याच्या आधारे काय पुरावे आहेत, मला जेव्हा विचारेल तेव्हा मी देईल ना। आज मी समजा सर्वांसमोर काही गोष्टी ओपन करण्यापेक्षा चौकशीत येऊ देत ना, चौकशीत मला काही एकावर एक दुसरा पुरवणी जॉब द्यायचा नाही। मी एक पत्र दिलं तर त्याचा शेवट काढणार, ह्याच्यावर असं झालं की मग पुरवणी आणखी घ्या असं मला म्हणायचं नाही। मला एकच विषय आहे माझा, त्या जेलची चौकशी करा आणि त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं मलाही चौकशीच्या ह्याच्यात बोलू देत ना, मी चौकशीत द्यायला उत्तर देईल त्यावेळेस तुम्हाला सांगेल। ताईंनी जी मागणी केलेली आहे वाल्मिक कराड यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवलं जावं, तुमचं मत काय आहे? तुम्ही बीडचे खासदार आहात, नाही बीडचे तुम्ही खासदार आहात, त्यांना हलवलं पाहिजे की नाही, तुमचं काय मागणी? अहो, अनाधिकृत घटना ज्या घडतात त्या संबंधीची ह्यांचा जर संबंध असेल तर त्यांना संबंध असल्याशिवाय ते मागणी केली का? ते कुटुंबानं मागणी केली तर कुटुंबाची मागणी मान्य झालीच पाहिजे ना। ताई 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 एक मिनिट, ताई बारामतीच्या खासदार आहेत बाप्पा, ताई ताईंपर्यंत तिथपर्यंत माहिती पोहोचली, तुम्ही बीडचे खासदार आहात, ताईंना जर कळतं ह्या सगळ्या गोष्टी घडतात तर तुम्ही असं थेट मागणी का? नाही, मी थेट मागणीच केली ना, मी कुठे थेट मागणी केली नाही, मी थेट मागणी करून पत्र देऊनच मी मागणी केलेली आहे की अशा घटना आहेत। या प्रकरणाची एकदा ताई नेतृत्व म्हणून ताई ज्यावेळेस बघतात त्यावेळेस ताईंना बघू देत ना, की मी त्याच्यात मी माझ्या नेतृत्वाची म्हणजे हे करणं
प्रोटोकॉलप्रमाणे नेतृत्वाची पूर्ण प्रोटोकॉल सांभाळणं माझं कर्तव्य आहे. एकदा नेतृत्वानं ट्विट केलं आहे तर नेतृत्वानंच बोललं पाहिजे, त्याच्यात मी लोडबोड नाही केली पाहिजे असा मी कार्यकर्ता आहे. मी नेतृत्वानं बोलू देत, नेतृत्वाला तुम्ही विचारा. माझं काय म्हणणार, ताई ज्या गोष्टी ताईंनी ट्विट केल्या ती ताईंनाच तुम्ही विचारा, किंवा ताईंनी ज्यावेळेस मला सांगतील की तू बोल माझ्या वतीनं त्यावेळेस मी बोलेल. आज तुम्ही नेतृत्वानं विचारा, जी नेतृत्वानं केलं ते माझ्या नेते आहेत. आणि ताईने बीड जिल्ह्यामध्ये लक्ष का द्यावं, तर मी खासदार आहे त्यांच्या पक्षाचा. त्यांच्या पक्षाचा खासदार म्हणजे बीड जिल्ह्यावर त्यांचं पूर्ण अगोदर एक तर पहिलं साहेबापासून अटॅचमेंट आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्याविषयी लक्ष ठेवून आहात. बीड जिल्ह्यात म्हणून आमचे जे 8 खासदाराच्या मतदारसंघात त्यांचं पूर्ण लक्ष आहे. आणि पूर्ण एवढंच नाही तर महाराष्ट्रात लक्ष आहे, 8च नाही, जिथं जिथं सगळे संबंध येतील, काय जिथं काय प्रश्न येतील त्याच्यावर ताई लक्ष ठेवून आहेत. त्याच्यामुळे त्याचा विषय नाही आहे. विषय कुठला आहे की ह्या विषयाची तुम्ही जे म्हणता त्याचे जी नेतृत्वानं ट्विट केलं आहे तर नेतृत्वानेच त्याची जी गोष्ट असते ती माझ्यापेक्षा चांगलं सांगतील. मी त्याच्यावर बोलावं म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे ताईचं मी प्रोटोकॉल पाळत नाही, मी प्रोटोकॉल पाळणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. बाप्पा, तुम्ही प्रोटोकॉलचा विषय काढला म्हणून आता मी तुम्हाला विचारतो. 2 दिवसापूर्वी तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आल्या होत्या आणि त्यानंतर जे काही घडते महाराष्ट्रामध्ये, गुंगी गुडिया, त्यांना काँग्रेसनं वापरलेलं शब्द, त्यानंतर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये बोलू न दिल्याचा व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी तुम्हीही बघितल्या. तुम्ही बैठकीत होतात, बैठकीत काय झालं मला पहिल्यांदा सांगा, मग मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. नाही, बैठकीमध्ये जी काही विविध चर्चा असतात त्या चर्चा झाल्या. बैठकीत असं काही वेगळं झालं नाही आहे, त्याच्यावर मी कुठलाही दुजारा देणार नाही. बैठकीत जी असं रुटीन असते, एखाद्या गोष्टीत कुणी ब क ते असते, ते थोडं नाद असतो, खडाजंगी वगैरे खडाजंगी वगैरे असलं नाही आहे. जी आहे ती स्पष्ट बोललं पाहिजे, त्याच्यात खोटं नाही बोललं पाहिजे. पण ठीक आहे, आता काही ना काही थोड्याफार गोष्टी घडतात तर ती गोष्ट वेगळा. फार म्हणजे नेमकं काय असं नाही आहे, त्याला मीठ मसाला मला नाही लावायचा. ठीक आहे, जी असेल तुम्ही बी पॉझिटिव्ह म्हणणारा मी कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला मी बी पॉझिटिव्ह आहे. विषय कसा आहे की या विषयात बैठकीतली चर्चा, बैठकीत जी झालं ते सगळ्याला ओपन आहे, असं काही चोरून लपून नाही आहे. पण ह्या विषयातलं मला त्याच्याबद्दल विषय नाही. पण तुम्ही जे प्रश्न विचारता दुसऱ्या त्या प्रश्नाचं उत्तर वेगळं वेगळं आहे. आता त्याच्यात वेगळा विषय आहे. तुम्ही तो प्रश्न काय विचारला मला, मी नेतृत्वाच्या अनुषंगाने विचारलं. पत्रकार परिषदेत तो व्हिडिओ तुम्ही बघितला का, आणि हां त्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे खासदार? मी तो व्हिडिओ बघितला. बैठक संपल्याच्या नंतर मी बाहेर गेलो. आता आमचा मी एक होतो, आमदार साहेब आमचे अगोदरच गेले होते, कारण आता आम्ही आता तुमचं नेतृत्व सत्ता सगळं म्हणून त्या ह्याच्यानं सगळं आम्ही बाहेर गेलो. मी बाहेर गेल्याच्या नंतर त्यांची प्रेस झाली बहुतेक, आणि प्रेसला ते येणार होत्या. तर प्रेसमध्ये ते काहीतरी असं सांगणार होते, काय काय घडलं बैठकीत ती माहिती सांगणार होत्या, असं होतं. त्याच्यावर काय उत्तर यायचं आता, ठीक आहे, आज तुम्ही मला सगळ्यांनी पकडून इथं बोलायला लावलं, मला बोलायचं नव्हतं तरी तुम्ही धरलंच ना, मला दिसलो की. त्याच्यामुळे जसं ही प्रकार आहे तसं आता तिथे एखादा तुम्ही प्रश्न विचारणार, पत्रकाराला उत्तर द्यायचं की नाही द्यायचं हा आपला अधिकार आहे, पण दिलाही पाहिजे ना. पत्रकाराला उत्तर नाही दिलं तर पुन्हा भानगड. तुम्ही काही विचारलं मी उत्तर द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो कुठलंही, जी कारण मला लपवाछपी करायचीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मला मीडियासमोर आज बोलायचं नव्हतं, पण तुम्ही पकडलं मला, ठीक आहे, ओके, मी बोलतोय ना. माझं ऐका, माझं म्हणणं असं आहे की जी तुम्ही बोलला त्याच्यावर नेतृत्वाचा आपण इज्जत करणं किंवा नेतृत्वाचा प्रोटोकॉल पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या बैठकीमध्ये बसलेले जी व्हिडिओ दिसतात ते इकडून प्रकाशदादा पण दिसत आहेत, मला वाटतं सतीश भाऊ चव्हाण पण पाठीमागे दिसत आहेत, विजयराजे पण तिथं होते मिटिंगला, ते असतील कदाचित, विक्रम काळे होते असतील, ते मला माहीत नाही कोण. याच्यानंतर ती फक्त प्रेसला माहिती सांगत होत्या, त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी बोलत होत्या. आणि वहिनीचा जर विचार केला तर एवढं मोठं दुःख झालं आहे, त्यांचे जे स्वतःचा पती गेला आहे, त्यांच्या मुलाच्या डोक्यावरलं छत गेलं आहे, त्याच्यानंतर त्या महिलेला किती वेदना होत असतील, त्या मुलांना किती वेदना होत असतील, हा खूप मोठा विषय आहे. पण एवढ्या विषयात महिलेविषयी कुणी काय बोलावं, तर आदरणीय सुनेत्रा वहिनीविषयी कुणीही बोललं असेल तर त्याचं मी समर्थन करणार नाही. ती अतिशय निंदनीय घटना आहे. पण ही घटना का घडली, जर कुणी मधीच थांबलं नसतं, मध्ये बोललं नसतं तर ही घडलीच नसती. मग मध्ये बोलायची घाई का? प्रोटोकॉल तुम्ही पाळा ना. आज मी काय म्हणतोय, तुम्ही मला ट्विटवर विचारता तरी मी म्हणतोय ताईंशी बोला, म्हणजे माझी विनम्र विनंती. जी विषय येते त्यांचा प्रोटोकॉल आहे, त्यांच्याविषयी मी कसं बोलू, त्यांनी का ट्विट केलं मला मी कसं विचारणार? हां ठीक आहे, माझं मत जरी विचारलं तर एकदा ताईनं, हां ताई जर म्हणल्या मला बोल, ताई जर मला बोलल्यावर ते त्याच्यात मी बोल. तसा हा विषय की इथं सुद्धा ह्यांनी बोलायची गरज नव्हती, आणि हे आता मंत्री पण नाहीत असं तेच म्हणतायत. मी नाही, त्यांना वाटत असेल असतील तर मला माहीत नाही, मी म्हणत नाही ते मंत्री आहेत नाहीत. आता सगळ्या जगाला जे आहे ते माहीत आहे. ते म्हणते 2 वर्ष मीडिया ट्रायल बेल काय काय मध्ये 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 तुम्हीच करताय, तुम्हाला दम निघत नाही, तुम्ही का बोलताय, तुम्हाला आणखी ती तुमचे ते हव्या डोक्यातून गेलीच नाही. आता मला पालकमंत्रीपद अगोदर होतं, मंत्रीपद ते अजून विसरले नाहीत असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणताय ते मी विचारतो. मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हा सर्वात महत्त्वाचा विषय, आणि आपल्या दोघांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा बीड जिल्हा न हो महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं ह्यांच्याविषयी हा सुद्धा महत्त्वाचा विषय. ह्यांना तसं असं म्हणजे
फुरफुरतं आहे अंग ह्यांचं, ह्यांना प्रोटोकॉलच कळणार नाही. ह्यांच्या आदरणीय वहिनीसाहेबाचा प्रोटोकॉल पाळायचं काम प्रत्येकाचं असते. जर नेतृत्व तुमचं बोलतंय तर तुम्ही नाही बोललं पाहिजे, तरी तुम्ही बोलताय. मग तुम्ही प्रोटोकॉल पाळत नाही, मग आम्ही काय उत्तर देणार त्याच्यावर? आणि तुम्ही परत पुन्हा काहीतरी दुसरं पुढचं बोलताय की असं झालं तसं झालं तसं झालं. त्याच्यावर एका कुठल्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं पण म्हणलं की कुणाला जर कालपर्यंत कायदा सुव्यवस्था चांगली म्हणतो, मी कधीच बोललो नाही. बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था आता पूर्वपदावर आणायची असली तर त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. नुसते SP बदलून चालणार नाही किंवा एखाद्या DYSP वरून IAS अधिकारी आणून सुद्धा चालणार नाही. ही सगळी जी जत्रा खाली आहे ना, जी की आमच्या निवडणुकीच्या अगोदर 2-3 महिने ज्यांना बसवलं आहे पोस्टवर आणून, त्यांना तुम्ही बदलून जिल्ह्याच्या बाहेर काढा. त्यावेळेस आमच्या बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था बऱ्यापैकी सुधारेल. आणि आता चाललंय तर, कारण बऱ्याच गोष्टी चालू होत्याच ना मागं. आता त्याच्यामुळे बिचारे अधिकारी जरी चांगले असले, ते खालची सिस्टीम तर हे तोपर्यंत, त्याच्यामुळे मी कधी म्हणलो नाही. पण म्हणले आत्ताच त्यांच्यावर आलं, माझ्यावर काय आलं आहे? कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पुढचा प्रश्न माझा तोच होता. तुमच्या मुलावरती मागच्या काही काळापूर्वी आरोप झाले होते, तुमच्यावरती थेट टार्गेट केलं गेलं होतं. आज जे कुटुंब होतं, घुले कुटुंबीय, ते उपोषणाला बसलेलं आहे असं समजतंय. त्यांचं म्हणणं आहे की थेट तुमच्यावरती ते टार्गेट करतात, तुमच्यावरती आरोप आहे, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांची मागणी. येस, नाही राजीनामा द्यायला असं कुणी मागल हो राजीनामा, त्याची काय अडचण नाही राजीनामा द्यायला. त्यांच्या मतावर थोडं मी खासदार झालो आहे, त्यांच्या मतावर मी खासदार नाही झालो ना. माझे ज्याच्या मतावर मी खासदार झाले त्यांनी म्हणलं किंवा एखादी अनलिगली गोष्ट मी केली ही सिद्ध झालं तर मी देईल ना, जर तसं खरंच वाटलं तुम्हाला तर. पण तुम्ही मला ज्यांनी मतं केली ती मला त्याला जोडे ना, मला की तुला आम्ही मतं दिले, तू हेच झालो. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं हे लोकशाहीनं दिलेला त्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय करावं ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही. पण माझ्या मुलाचं, माझी जी आमच्यावर एवढी मोठी आमचं अपमान केला जातो, घडोघडी आमची आबरू नुकसान, म्हणजे एवढी आबरूच काढली जाते ना की खासदारानं केलं, खासदारानं कुठं सिद्ध करणार आहे तुम्ही? खासदाराच्या मुलानं कुठं सिद्ध होत आहे? कुठली एखादी गोष्ट सिद्ध होऊ द्या ना. जर आमचा त्याचा दूर कुठं संबंध असला तर मग ठीक आहे ना. आज तुम्ही बघा, दररोज वेगळं होते. पोलीस SP त्याचा तपास करत होते. काही दिवसानं त्यांची मागणी आली SIT लावा. मिरर कॉपी करतायत ते संतोष देशमुख प्रकरणाची. मग ते करत असताना SIT नेमा. संतोष देशमुख एक मिनिट, माझं पूर्ण होऊ देत की त्यांनी काय पहिला जॉब दिला, त्याच्यात माझ्या मुलाचं का नाव नाही आहे, माझं का नाव नाही, का नाही? मग त्या दिवशी जर तुम्ही असं सांगताय की माझ्या भावाने मला सांगितलं, मग त्या दिवशी का नाव घेतलं नाही आमचं? तुम्हाला कुणीतरी कुठून तरी सांगितलं की असं करा म्हणून तुम्ही करताय, हे उघड दिसतं सगळ्या जनतेला. संतोष देशमुख प्रकरणाचं तुम्ही म्हणताय मिरर कॉपी केली जाते, तेव्हा तुमचे हे सगळे आरोप असायचे, तुम्ही ही सगळी मागणी करायची, म्हणून आता तुमच्याबाबत हे केलं जातं असं बरोबर आहे ना. मी मागणी करायचो. पहिला व्हिडिओ मी इथून केला अमित भाई शहाना, त्यावेळेस मी भेटलेलो. आणि त्याच्यानंतर जी आहे ती सत्य सगळ्या दुनियेनं बघितलंय. त्याला कशा पद्धतीने मारले बघितलंय, कशा पद्धतीने मारले, किती क्रूर हत्या केली, त्याला काय काय केलं, सगळे व्हिडिओज मीडियानं, सगळ्या महाराष्ट्रानं सगळ्यांना बघितले, सगळ्या देशानं बघितलेत ना. तिथं जे काही त्यांच्या कुठल्या किती क्रूर हत्या झाली, क्रूर पद्धतीनं टॉर्चर करू मारलं आहे. आता इथं ठीक आहे, ही मी त्या घटनेचं समर्थन करणार नाही, ती दुर्दैवी घटना आहे. ज्याचा बिचाराचा मर्डर झाला त्याची दुर्दैवी घटना आहे. पण हे ज्यांनी मारलं आहे ते काही सराईत गुन्हेगार नाहीत हो. म्हणजे आता ठीक आहे, ती घडला, त्यांना शिक्षा व्हावी, त्याला काय व्हायचे ते व्हावं. आम्ही पण त्याच्या बाबतीत काय विषय. मी पहिल्या बाईटमध्ये मुंबईहून बोललेलो की मी गावाकडे गेल्यानंतर या कुटुंबाला भेटायला जाणार. ठीक आहे, माझं नाव घेऊ देत त्यांनी, पण माझ्या मुलाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आरोपी केल्यानंतर मी कसं भेटायला जाणार? आणि हे काय सगळे हे लोक जे आहेत ह्याच्यात आता प्रत्येक वेळेस म्हणजे काय होतं की पहिल्या जॉबमध्ये माझं नाव नाही, माझ्या मुलाचं नाव नाही, पुन्हा पुरवणी जॉब द्यावा लागला. बरं ठीक आहे, दिला तुम्ही, एकदा पुरवणी दिला, त्याच्यानंतर तुम्ही दुसरी मागणी काय केली, SIT द्या, अशी SIT झाली. SITच्या नंतर तुम्ही तिसरी मागणी केली की आता CIDकडे द्या, आता CIDकडे दिलं. मी म्हणतो CBIकडे द्या. आणखी काय देशातल्या जेवढे देशाकडे येऊ द्या ना, इथं उलट चांगलं आहे मला. CIDवर तुमचा भरोसा कुणावरही मला माहीत नाही, ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे द्या. आमचा दूरवर जर कुठे याचा संबंध असेल तर आम्हाला काय असेल ते शिक्षा होऊ दे, पनिशमेंट होऊ दे. ह्यांना काय वाटतं की इथला नाही तिथला नाही इथला अधिकारी आम्हाला कुणीतरी काहीतरी, म्हणजे जसे बीड जिल्ह्यात खोटे गुन्हे करायचे प्रकार आहेत तसाही एक खोटा गुन्हा करूत, म्हणजे जी अंगवळणी पडलेले ही घटनाक्रम आहेत त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतात. पण तसं होणारच नाही, कारण आमचं कुठं काही सुत जुळत नाही, आमचा कुठंही काही नाही. त्याच्यामुळं काही विषय नाही आहेत. माझ्या त्या जेवढे आरोपी आता अटक केलेत त्या आरोपीचा डायरेक्ट कुठेही कॉन्टॅक्ट नाही, त्यांचे नावं माहीत नाहीत, त्यांचे चेहरे माहीत नाहीत, त्यांचा कुणाचाही संबंध नाही. आता कुठं दूरवर कुठं काही नाही. पण आता कसे जोडलं तर, पण CDR पोलिसनी काढलेत. बरं पोलीस बघा CDR आमचे काढताय. मी म्हणतो की जी तुम्हाला जे फिर्यादी आहे तुमचा आता, त्या फिर्यादीचे CDR काढा ना. त्याला जेलमधून फोन आले, पोलिसांवरती तुमचा संशय आहे? माझं म्हणणं आहे की पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण कसं घडलं, हे प्रकरण अनैतिक म्हणण्यापेक्षा एका मुलीवर अत्याचार,
ज्या मुलीला अत्याचार केले, ज्या महिलेवर अत्याचार केले तिने फिर्याद दिली. मग त्या महिलेनं जर फिर्याद दिली तर त्या महिलेची तक्रार तुम्ही 14-15 दिवस नोंद केली नाही, रजिस्टर केली नाही. मग तोपर्यंत आरोपी पळून गेला, उमेश माने नावाचा. ह्यांच्या फिर्यादी असं की उमेश मानेला मारायला आले ते. त्याच्यात ह्यांचं तो जी आपला आमचा बंधू ते काय विलास गुले तो मयत पावला असं त्याचं भावाचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्या बिचाराचं ती मर्डर झाला हे ते न्यायच मिळाला पाहिजे, त्यांना काय शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे, त्याच्याबद्दल माझं दोमत नाहीच आहे. पण या गोष्टीमध्ये तुम्ही जर त्याला मारायला गेला झालं मग मूळ कुठं आहे? मूळ ह्या महिलेचं आहे. मग ह्या महिलेवर जर अन्याय केला आहे 2 वर्ष ती तुम्ही सलग आणि प्रत्येक तुमच्या त्या महिला निवारण केंद्रामध्ये सुद्धा ही बातमी मिटलेली, त्याचे तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. मग सगळं केलं, याच्यानंतर बी ती महिला आल्याच्यानंतर तिला परत अत्याचार तिच्यावर करायचा प्रयत्न किंवा केला. त्याच्यानंतर तिनं तिच्या बापाला म्हणजे वडिलांना तिच्या बोलवून घेतलं आणि त्या वडिलांनी ह्याला मारलं आहे असं हिस्ट्री आहे. मग हे तुम्ही बघितलं पाहिजे. पोलिसला हे सगळं माहिती आहे, तर पोलिसनी मग त्या मानेला का लगेच अटक केला नाही? मग ह्याची फिर्याद बी आली तर तिची फिर्याद गेली नाही. बरं, ही फिर्याद द्यायला गेलेत. SP साहेबांना पण माझी विनंती, SP साहेबाच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस ही महिला गेली पहिल्यांदा त्यावेळेस काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन तिथल्या एक मेजर आहे, ह्या मेजरला दाबदडप केली, ह्या महिलेला पोलीस स्टेशनच्या CCTV आहे, SP ऑफिसच्या CCTV रेकॉर्ड आहे ना. मग SP ऑफिसने का केली नाही त्याच्यावर केस? SP ऑफिसमध्ये जर कोणी म्हणजे तुम्हाला जिम्मेदारीने सांगतो, SP ऑफिसमध्ये जर कोणी दाबदडप करत असेल, त्याच्या CCTVमध्ये रेकॉर्ड होत असेल तर मग SPनी स्वतः गुन्हा केला पाहिजे ना, हे गुन्हा नोंद केला पाहिजे ना. मग SP साहेबांनी ते का करायला लावलं नाही? SP साहेबाच्या ऑफिसला ते सांगितलं, ते महिला ते हे एवढंच नाही तर ज्या मुलांना लागलं होतं, ही बिचारा हा तो गेला, त्याला भरपूर मार लागला, तो एक्सपायर झाला. पण ज्यांनी मारलं म्हणते त्यांना सुद्धा मार बसला नाही. दोघांनी एकूण एकाला एकाच बाजूनं मारलं नाही, दोघांनी एकूण एकाला मारले. मग त्या लोकांना सुद्धा पोलीस स्टेशनच्या तक्रार द्यायला गेले. पोलीस स्टेशनच्या लोकांनी कुणाला मारले तुम्ही किंवा कुणी तुम्हाला मारले त्याचं नाव सांगितलं तर मला आता कळायले, मला माहीत नव्हतं. तर त्यांना बाहेर काढले हाकलून. मग केच पोलीस स्टेशनचं त्यावेळेचं CCTV फुटेज काढा, का बाहेर काढलं ह्यांचा का गुन्हा नोंद करून घेतला नाही? ह्याच्यानंतर दवाखान्यात गेलेत, केस दवाखान्यातून TCS करून परत ते अंबाजोगाईला गेले. अंबाजोगाईतून तिथं अंबाजोगाईत गेले तर तिथं काही जणांनी मारलं ह्यांना, तिथलं CCTV काढा, पोलीसकडे आहे. मग सगळं तुम्ही SP ना बोलताय? मी आता तुमच्या माध्यमातून बोलतोय, ह्याच्या अगोदर SP ना बोललोय मी. पण आता SP कुणाच्या दबावात आहेत मला कळणार ना. SP का बघत नाही त्याच्यात? कारण पोलीस स्टेशन मी मानतो दवाखान्याचे जे डीन आहेत, जे काही त्याचे सगळे आहेत, ह्या डीननी असेल कुणी असेल ह्यांनी CCTV पोलिसांनी घेतलंय ना. मग त्याच्यावर पुन्हा जर ह्या आरोपींना सुद्धा मार लागला होता, त्यांचेसुद्धा टाकेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा व्हायला पाहिजे. समोरचे कोण मारायला होते त्यांनी, पण ह्याने अंबाजोगाईला जाऊन मारले. मग अंबाजोगाईला जाऊन मारल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा कुणीही असेल, मारामारी केली की ती गुन्हाच आहे ना. ठीक आहे, काय असं मग त्याला तुम्ही तिथं मारलं आहे. हा विलास गुले मयत व्हायच्या अगोदर ह्यानं मारलेलं आहे. हे नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी माहिती, ही मला आत्ता कळालेलं माहिती आहे सगळं. आता ही लोक जेव्हा मला समजायला मी काय ह्या प्रकरणामध्ये आपला काही संबंध नाही म्हणून आपण ही केलं. तर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे ज्यावेळेस विषय आले त्यावेळेस मला सखोल चौकशी करणं माझं काम आहे. मी SP ना म्हणलं की तुमच्या कार्यालयामध्ये येऊन दाबदडप केला आहे त्या महिलेला आणि महिलेबरोबर आलेला तिचा चुलता का चुलत भाऊ काय पडते त्या कुठला तरी मेजर आहे माझी आर्मी, तर त्यालासुद्धा दाबदडप केलं. मग त्याचा गुन्हा सुद्धा शिवाजीनगर पोलीस स्टेशन दाखल करून घेतला नाही. तुम्ही CCTV द्या म्हणतात. मग CCTV ह्याला कोण SP CCTV सर्व माणसं देतात. मग SP साहेबाला मी बोललो आहे, त्याच्यावर गुन्हा नाही. एक मुद्दा. त्याच्यानंतर त्यांना अंबाजोगाईला मारलं, त्याचं तुम्ही केलं नाही. ह्यांना तिथं स्पॉटवर मारलं, त्याचा गुन्हा काय? MLC थ्रू येईलच तो, MLC थ्रू यांच्यावर गुन्हा होईलच ते पुढचा भाग झाला. मग MLC मग ह्यांना मारायला कोण होतं त्याच्यात बी येईल ना काहीतरी. कारण MLCमध्ये ह्यांना कोण मारायला होते त्यांचे नाव येतील ना. मग ह्याच्यात कोण मारायला होते त्यांनाही मारले ना, तो बी गुन्हा होईल. मग हे सगळ्या गोष्टी होत असताना आज पण ह्या सगळ्या घटना तुम्ही म्हणतो की ह्यांनी ज्यावेळेस केलं तर तुम्ही CDR किती फास्ट काढले, माझ्या मुलाचे काढले, माझ्या आणखी कुणाचे काढतात तुम्ही. त्यांनी त्यांच्या तारणातून शब्द निघाले की दुसऱ्या मिनिटात CDR काढताय. मी स्वतः खासदार आहे, मी सांगतो की जेलमधून फोन आलेत, तुम्ही 20 तारखेचे ऐका 20-21 तारखेचे. अरे मी कुणाचं नाव घेण्याचा विषय नाही आहेत, मी कुणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही. मला कुणाला ह्यांचेसुद्धा नावं घेत नाही मी. तर कशामुळे तुम्ही आलेत तर तुम्ही बघा ना. मी पोलीसचं काम आहे, तपासत येऊ द्या ना. त्याच्यात बजरंग सोनवणेचं नाव येते का कुणाचं येते का बघा. आम्ही म्हणतो त्यावेळेस आम्ही सांगितलेलं CDR का काढत नाही. आता तुम्ही उलटं म्हणताय की खासदार. अरे खासदाराचं इथं कुठं कोण ऐकायला आहे? विरोधी पक्षाचा खासदार आहे, तुम्ही सत्तेत आहेत, सत्तेचा वापर करताय आणि कोण कुणाला करताय. मग तुम्हाला कोणी फोन केले काय केले हे पण बघा ना. ह्या सगळ्या गोष्टीत मग ह्याच्या उत्तर सगळ्या गोष्टी. मग पोलीस स्टेशनचे PI सुद्धा काही जसं मी म्हणलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, ह्या घटनेसारखी जी अंबाजोगाईला घटना घडली
पट्टे वडगावमध्ये एक मुलगा होता, तो त्याचा सुद्धा मर्डर झाला. त्याचा मर्डर झाल्याच्यानंतर तिथला खोकले नावाचा PI आहे. तर या PIनी तुम्हाला सांगतो तिथं कुठेही त्याची फिर्याद घेतली नाही. उलट एक जी तुमचा होता तो पोरगा, त्याला तात्काळ दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं. दवाखान्यात रात्रभर फिरविला आणि दुसऱ्या वेळेस ती अनकॉन्शियसमध्ये गेला. तो लातूरला ॲडमिट केला. ज्यावेळेस ती चक्कर येऊन खाली पडला, रात्रभर फिरवला आहे. का फिरवलाय? अरे तुला दिसत नाही का सिरियस आहे? मग खोकलेन मी डायरेक्ट माणसं मारायची सुपारी घेतली का? मग या खोकलेची चौकशी कोण करणार? SP साहेबाला माझी विनंती तुमच्या माध्यमातून ह्याची चौकशी करा. मग SP साहेब आमचं कुठं ऐकतात आणि मग ही म्हणतात की SP साहेबावर दबाव आहे. माझं काय SP साहेबावर दबाव आहे? मी SP साहेबाला सिंगल फोन करतो. माहिती लोकप्रतिनिधी म्हणून काही माहिती असेल तर विचारेल. बरं पोलीस स्टेशनला तिथं उन्होने का काय नावाचे महाराज काहीच नसतं त्यांचं. कधी फोन नसते. तर मी म्हणतो जसे उन्होने दाखल काय आमच्याकडे जॉईन झाले तेव्हापासून एक बी फोन केलेला असेल का नाही मला आठवत नाही. एक बी सिंगल त्यांचा नंबर माझ्या ह्याच्यात नाही, हिस्ट्रीत नाही, कुठं नाही. त्यांना मी कधी फोन केला आहे? माझ्या मुलानं कधी त्यांना फोन केला? पहिला आरोप काय होता? मुलानं जाऊन गुन्हा नोंद होऊ दिला नाही, पोलीस स्टेशनला जाऊन बसला. CCTV बघा म्हणलं की मग पुन्हा काय? पुन्हा म्हणतात कट रचला. अरे कट रचला काय? जे चुकीचं आहे. हे बजरंग सोनवणे आहेत. सगळ्या बीडच्या प्रकरणांबद्दल सविस्तर बोलत आहेत. संतोष देशमुखांच्या प्रकरणापासून सुरू झालेला विषय, घुलेंची हत्या आणि त्यानंतर सगळं सुरू असलेलं हे सगळं उपोषण सध्या म्हणजे जी बीडमध्ये सुरू आहे, या सगळ्या प्रकरणावरती बजरंग सोनवणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. विलास घुले आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे असा मुद्दा मांडत असताना पोलिसांची देखील चौकशी झाली पाहिजे हा प्रमुख मुद्दा बजरंग सोनवणे यांच्याकडनं उपस्थित केला गेला आहे. आणि वाल्मिक कराड यांना बीडच्या जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याचं जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं देखील समर्थन बजरंग सोनवणे यांच्याकडनं केल्याचं बघायला मिळतंय. आणि त्यांनी देखील अशा पद्धतीचं पत्र एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याचं देखील स्पष्ट TV9 मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.